सोलापूर जिल्ह्यातील माढा लोकसभा निवडणूक चांगलीच चर्चेत आलेली आहे. येथील निवडणुकीची संपूर्ण राज्यामध्ये चर्चाही सुरू झाली आहे. एकूणच माढा लोकसभा निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. या निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीकडून उभारलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात सामना कसा रंगणार, याशिवाय वंचित बहुजन आघाडीचे रमेश बारसकर या निवडणुकीत कसा प्रभाव टाकतील याचे अंदाज सध्या वर्तविले जात आहेत. दरम्यान माढा लोकसभा निवडणुकीची खरी रंगत रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील अशीच आहे. सदर निवडणूक ही चांगलीच प्रतिष्ठेचीही बनल्याचे दिसून येत आहे. भाजपने उमेदवारीसाठी विचार केला नसल्यामुळे नाराज झालेले मोहिते पाटील हे पवार गटात सामील झाले आणि ते महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरले आहेत. दरम्यान सदर लढत ही महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील अशी होत असताना या लढतीत इतरही राजकीय वर्चस्वाच्या लढती होत असल्याचे समोर आलेले आहे. यामध्ये पहिली लढत ही माढ्याचा खासदार होण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर व धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात होत आहे. तर दुसरी लढत ही सोलापूर जिल्ह्यातील राजकीय प्रभावासाठी अकलूजचे मोहिते पाटील विरुद्ध माढ्याचे शिंदेबंधू अशी होत आहे. यामध्ये माढ्याचे शिंदेबंधू हे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी असून त्यांच्या पाठबळावर रणजितसिंह नाईक निंबाळकर या निवडणुकीत आघाडी घेण्याचा विचार करत आहेत. दरम्यान तिसरी अप्रत्यक्ष लढत ही राजकीय डावपेचासाठीची होत असून ती शरद पवार यांच्या विरुद्ध राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशी होत असल्याचे सहजपणे जाणवू लागले आहे. कारण माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सातत्याने वेगवेगळे प्रतिडाव दिसून येत आहेत. शहकाटशहाचे राजकारणही या मतदारसंघात रंगल्याचे दिसून येत आहेत आणि या सर्व राजकारणाच्या पाठीमागे शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय विचारधाराही दिसून येत असून या लढतीकडे त्यांचे विशेष लक्ष असून येथील उमेदवार हा आपलाच विजयी झाला पाहिजे या अनुषंगाने सध्या पवार आणि फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असल्याचे गेल्या काही दिवसातून समोर आलेले आहे. तुम्हाला काय वाटते? माढा लोकसभा मतदारसंघात आणखीही काही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लढती होत आहेत काय? या लढतीमध्ये नेमके कोण बाजी मारेल किंवा माढ्यातील निवडणुकीबाबत इतरही तुमची काही मते असतील तर ती निश्चितपणे कमेंट करा. आणि आपल्याला एक आव्हान आहे, आपण जर अजूनही आमचे खबर मराठी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि या यूट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ लाईक करून शेअर नक्की करा.